रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंगेश काळोखेंचा मृत्यू झालाय. नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे खोपोली हादरलंय. या हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासानं वेग धरला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. शिवाय हा हल्ला कसा झाला, या हल्ल्याचा घटनाक्रम काय, तो आता समोर आलाय. तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलंय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. शुक्रवारची सकाळ उजाडली आणि रायगड जिल्हा हादरून गेला. खोपोली शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले मंगेश काळोखे यांची अज्ञात व्यक्तींनी निगडून हत्या केली. या घटनेनंतर खोपोलीसह संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर खोपोली बंदची हाक देण्यात आली. काळोखे सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. शाळेतून परत येत असताना काही जणांनी त्यांना अडवलं. हल्लेखोर काळ्या गाडीतून आले होते आणि त्यांनी चेहरे झाकले होते. त्यांनी काहीही न बोलता थेट मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले, तर जखमी अवस्थेत असतानाच काळोखे यांचं निधन झालं. खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्यात अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा भाऊसार आणि इतर 3 अनोळखी लोकांचा समावेश आहे. खोपोली पोलिसात सर्व जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात दाखल अहवाल नुसार सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी हत्येचा कट रचला असल्याचं एफआयआर मध्ये स्पष्ट म्हटलंय. आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश यांना पाठलाग करून खाली पाडलं आणि इतर 3 जणांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीनं वार करून मंगेश काळोखे यांची हत्या केली. निवडणुकीत झालेला पराभव, राजकीय वाद आणि पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मंगेश काळोखेंच्या मामेभावाने या प्रकरणी आरोप केले. त्यानुसार खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि आरोपी यांची सांगड आहे. आम्हाला धोका आहे अशी कल्पना माझा आतेभाऊ मंगेश काळोखे आणि त्यांचा पुतण्या यांनी पीआय हिरे यांना दिली होती. मात्र पीआय सचिन हिरे यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. सचिन हिरे यांचं वागणं अतिशय संशयास्पद आहे. सचिन हिरे यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मंगेश काळोखे यांचे मामेभाऊ यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सुधाकर धारे आणि भरत भगत यांच्यावर आरोप केलेत. ते काय म्हणतात पाहूया. आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे. जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेश ही दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी. आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला. त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी. आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. एकीकडे सुधाकर धारे यांच्यावर मंगेश काळोखे यांच्या हत्येचे आरोप होत असताना दुसरीकडे त्यांनी या आरोपाचं खंडन केलंय. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो, तेव्हा मला कळलं की अशी एक खोपोलीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःखजनक घटना आहे तर त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन
अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी माझं सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जे हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे. आणि काही वेळानंतर समजलं का बाबा FIR मध्ये तुमचं सुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल. आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला आपल्या समोर येण्याचं मी काम करीन. मी या माध्यमातून ज्या कुटुंबावरती प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे. माझे सख्खे नातेवाईक ते आहेत आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो, माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं. आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे. दरम्यान एकीकडे आरोप तर दुसरीकडे आरोपांचं खंडन. तर या प्रकरणी आता पोलीस कशा प्रकारे तपास करतात, कोणावरती कारवाई होणार, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता SIT स्थापन होणार का आणि चौकशी होणार का, दुसरीकडे नेमकं या प्रकरणी कोणाला अटक होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.